हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर काय मग कालचा माझा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ बघितलात ना? मग त्यानंतरचं रुटीन बघायला लागतंय की असं कसं चालेल नाही बघून? तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे की माझा आजचा रुटीन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. तर सकाळी साधारण 7 वाजेपर्यंत माझी ती सगळी कामं झालेली होती. 7 नंतर मी या कामांना सुरुवात केलेली होती. तर मैत्रिणींनो, मी सकाळी 7पर्यंत बेसिक गोष्टी आवरून घेतल्या होत्या. अंथरूण आवरून झाले होते, कचरा काढून झाला होता, त्यानंतर किचन साफ करून झालं होतं, स्वयंपाक झालेला होता. तर एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या आवरून झाल्या होत्या. त्यानंतर होते भांडे घासायचे होते, कपडे धुवायचे होते, त्यानंतर फरची पुसायची होती, जेवण नाश्ता या सगळ्याच गोष्टी बाकी होत्या. तर म्हटलं मॉर्निंग रुटीन तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, पण तुमच्यासोबत असं 9 ते 12 मधलं रुटीनही शेअर करायला हवं. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे माझं 9 ते 12चं रुटीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, सकाळी माझं ते काम आवरून झाल्यानंतर मला 1 तासाचा वेळ मिळतो. त्या वेळात मी माझे व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ अपलोड करायचं, सेटिंग करायचं, काय कामं असतील ते सगळे करते. सकाळी 7 वाजता माझं काम आवरून झाल्यानंतर 7-7:30 वाजता आवरून झालं की अर्धा तासभर मला व्यायामला जर वेळ मिळाला तर मी आवर्जून व्यायाम करते 8पर्यंत. 8 वाजता ते झाल्यानंतर मी फ्रेश होते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करते. तर सुरुवात करण्याआधी जर माझे सकाळी थोडेच भांडे असले तर थोडे भांडे वगैरे घासून झाले तर मग काही टेन्शन नसतं. पण मग जर भांडे राहिले तर नाश्त्याची परत भांडी पडतात आणि मग सगळंच काम आवरायला लागतं एकत्र. तर मैत्रिणींनो, ही सगळी कामं आपण करतो, सगळा वेळ संसारासाठी घालवतो, पण तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो का हो? थोडा तरी वेळ तुम्ही स्वतःसाठी काढतात का? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपल्या आईच्या वयाच्या ज्या महिला आहेत, म्हणजे साधारण त्यांनी 35-40 गाठलेली आहे, त्या महिलांचं साधारण असं होतं की मुलं लहान असतात तेव्हा त्या काहीच करत नाहीत. म्हणजे काहीच करत नाही म्हणण्यापेक्षा ते अख्खं घर सांभाळतात, पण स्वतःसाठी वेगळं असं काहीच करत नाहीत. त्यानंतर मग मुलं जेव्हा मोठी होतात, मुलं त्यांच्या कामाला लागतात, म्हणजे मुलं दुपारची कॉलेजला जातात, क्लासेसला जातात, त्यांच्या त्यांच्या वेळात राहतात, त्यांचे येणार, जेवणार, बसणार, झोपून जाणार. मग त्यावेळेत आई पूर्ण एकटी पडलेली असते. मग त्यावेळेस तिला असं वाटतं की यार मी काहीच करत नाही. म्हणजे असं होतं ना, काही काही महिलांजवळ खूप मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात. म्हणजे त्यावेळेत आता त्यांच्या इथून मागचे 20 वर्षापूर्वी त्यांनी कुणी BA केलेलं असतं, कुणी ग्रॅज्युएशन केलेलं असतं, कुणी खूप मोठ्या मोठ्या डिग्री घेतलेल्या असतात. पण लग्नानंतर मुलं होतात, मग नोकरी सोडतात आणि मग सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. आपण आपलं आयुष्य खरं तर आपल्या संसारासाठी आणि मुलांसाठी थांबवतो, पण तीच मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा आपल्याला कुठेतरी आपण काहीच करत नाही किंवा आपण घरी एकट्याच असतो, आपण आता एकट्या पडलो आहे, आपण आता एकांतात राहतो आहे असं वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, ही जर चूक आपल्याकडून होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही जर आत्ता 25शीमध्ये 30शीमध्ये असाल तर तुम्ही एक गोष्ट हे करा की सकाळी तुमची कामं आवरल्यानंतर तुम्हाला बाहेर जाऊन काहीच करणं शक्य नाही आहे, मग तुम्हाला घरात बसून ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही करू शकतात. घरात बसून करण्यासारख्यासुद्धा भरपूर गोष्टी आहेत बरं का. तर माझी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी नाश्त्याची तयारी केली. शिवमला हळदीचं दूध केलं. आता मी नाश्त्यासाठी बेसनपोळी बनवणार आहे. आमच्या दोघांसाठी 4 बेसनपोळ्या बनवून घेते आणि त्यानंतर मग परत आणि माझं पुढचं रुटीन दाखवेन. तर मोकळ्या वेळात तुम्ही सकाळी लवकर सगळी कामं आवरून दुपारच्या वेळात तुम्ही शिलाई काम शिकू शकतात, पार्लरचं काम शिकू शकतात, तुम्ही क्लासेस घेऊ शकतात मुलांचे, तुम्ही केक बनवू शकतात. त्यानंतर तुम्ही जे आर्ट अँड क्राफ्टचं काम असतं ते तुम्ही करू शकतात, पार्लर तर करू शकतात. त्यानंतर स्वतःची सेल्फ केअर करण्याची हे करू शकतात. तुम्ही कुकिंगमध्ये नवीन काहीतरी शिकू शकतात. मला असं वाटतं की तुम्हाला जे शक्य आहे, म्हणजे कुणाकुणाला कविता खूप छान जमतात, कुणाकुणाला लेख खूप छान लिहिता येतात, तुम्हाला वाचन आवडत असेल तर वाचन करा, ज्यांना व्हिडिओ बनवायला आवडतात त्यांनी व्हिडिओ बनवा. म्हणजे मला तर व्हिडिओ बनवायला पर्सनली खूप जास्त आवडतं, त्यामुळे मी सतत व्हिडिओ बनवत असते. सतत कुणी म्हटलं ना मला ही सारखी 24 तास मोबाईल घेऊन बसलेली असते तरी मला चालणार आहे, कारण मला आवडतं, ती माझी आवड आहे आणि मला जपायला आवडेल. मला जेव्हा माझी मुलं मोठी होतील आणि
जेव्हा मी एकटी असेन त्यावेळेला मला कोणता रिग्रेट नसेल की मी काहीच केलं नाही यार, एकदम शांत बसले. आज मला माहिती की माझी आज ग्रोथ फार फास्ट होत नाही आहे. हळूहळू हळूहळू रोज 10 सबस्क्रायबर वाढत आहेत, रोज 1 सबस्क्रायबर वाढतो आहे. पण मला असं वाटतं की एका टप्प्यावरती गेल्यानंतर मी त्या उंचीपर्यंत पोहोचणार आहे. अजून काही दिवसानंतर मी 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करेन. त्याच्यानंतर अजून काही दिवसानंतर मी 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पार करेन. आणि जेव्हा माझी मुलं मोठी झालेली असतील तोपर्यंत मी 2 लाख 4 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला असेल. आणि जेव्हा मुलं मोठी झालेली असतील, जेव्हा माझ्याकडे काहीच काम नसेल, त्यावेळेस मी माझं जे सोशल मीडियाचं काम आहे ते मी पूर्ण करू शकते. त्यामुळे त्यावेळेस मला कोणतंही रिग्रेट नसेल की मी काहीच केलं नाही, मला काहीच जमलं नाही, मी काहीच करू शकले नाही, हे मला वाटणार नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही मला जो सपोर्ट करताय, तुम्ही जे मला एक एक सबस्क्राईब करताय, एक एक व्ह्यूज देताय, ते मला अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी थोडं 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 करून पुढे जाते. तर नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर मग आधी थोड्याशा शेंगा फोडल्या, कारण फरची पुसल्यानंतर परत जर हा पसारा मी काढून बसले तर परत घाण होते. त्यामुळे मशीनला कपडे लावलेले होते, मशीनचे कपडे होईस्तोवर आपण शेंगा फोडून घेऊ असा विचार मी केला. मग शेंगा फोडून झाल्यानंतर मी फरची वगैरे पुसायला घेतली. तर खूप उशिरानंतर आपल्याला वाटणार नाही की मी काहीच केलं नाही. त्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जरी येत असतील ना, तरी त्या शिका. छोट्या छोट्या रील्स बनवायला शिका, फोटो काढायला शिका. तुम्ही ज्या रेसिपीज बनवताय त्याचे छोटेसे शॉर्ट्स घ्या, ते यूट्यूबला टाकायला शिका. कारण मैत्रिणींनो, आत्ता सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही आत्ता जे करताय, जे लोकांना दाखवताय, तेच लोकांपर्यंत पोचते आणि तुमच्या स्किल्स पोचतात. काही जणी अशा असतात ना, त्यांना स्वयंपाक उत्कृष्ट जमतो, काही जणींना शिलाईकाम उत्कृष्ट जमतं, खूप अशा गोष्टी असतात. काही जणींना आपलं घर खूप छान स्वच्छ नीटनेटकं ठेवायला आवडतं. माझं पर्सनली असं आहे, मला ज्यावेळेस काम करायचं असतं त्यावेळेस मी अजिबात काम करत नाही. मला आज 4 व्हिडिओ एडिट करायचे आहेत ना, मी स्वयंपाक करून ठेवते. माझे 4 व्हिडिओ अख्खा दिवसभर मी एडिट करेन आणि मग संध्याकाळी माझं अख्खं घर आवरेन. त्यामुळे मैत्रिणींनो, प्रायोरिटी तुम्हाला कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला द्यायची हे महत्त्वाचं आहे. आत्ता हे 2 महिने झालं मला असं वाटतंय, मी आधी काय करायचे, सकाळी थोडंसं उशिरा उठायचे, थोडं म्हणजे बऱ्याच उशिरा, 8 साडेआठ वाजता उठायचे. त्यानंतर मग उठल्यानंतर फ्रेश व्हायचे, मोबाईल बघत बसायचे, 12-1 वाजता काम आवरायला सुरुवात करायची, संध्याकाळी काम आवरायची. पण आता मी तसं न करता, बघू शकता स्वयंपाकसुद्धा माझा रेडी आहे. जेवणामध्ये मी छोले घेतले, चपाती, काकडी, इतकं सगळं जेवण मी आता दुपारच्या डाएटमध्ये घेणार आहे. तर माझं काम सगळं पडून राहायचं आणि मी ते सगळं संध्याकाळी आवरायची. पण मी आत्ता असं करते, सकाळी उठले की पहिले माझं काम आवरते. अख्खा दिवसभर माझं घरही चकाचक राहतं आणि माझा मूडही फ्रेश राहतो आणि माझं कामही पटापट होतं. तर मैत्रिणींनो, हे बेसिक टिप आहे. तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे तर तुम्ही आधी तुमची कामं झटपट आवरून ठेवा आणि मग नंतर तुमच्या कामांना सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, बऱ्याचदा असं होतं की आपण खूप मागे पडतो जनरेशनच्या याच्याप्रमाणे. पण तुम्ही जर माझे व्हिडिओ बघताय तर आपण खूप गोष्टी बघितल्या आहेत. जसं की 2000च्या याच्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. लॉकडाऊन बघितलं आहे, युद्ध बघितलेलं आहे एक, त्यानंतर आपण कोरोना बघितलेला आहे, त्यानंतर नोटाबंदी बघितलेल्या आहे, नोट बदललेल्या बघितलेल्या आहेत. त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आता प्रोटेस्ट बघून झाले, कितीतरी आंदोलन बघून झाले, मराठा आंदोलन आपण बघितलं, कितीतरी म्हणजे एका रात्रीत मुख्यमंत्री बदललेले बघितले, आमदार खासदार पळून गेलेले बघितले, खूप गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आपण काहीही करू शकतो. आपण साधा इंटरनेट नेट वापरण्यापासून तर आपण 5G मोबाईल वापरण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा प्रवास केलेला आहे. त्यामुळे स्वतःला इतकी कॅपेबल समजा की आपण काहीही करू शकतो. त्यामुळे मैत्रिणींनो, माझा असा विश्वास आहे की मी बाहेर जाऊन जरी जॉब करू शकले बाहेर जाऊन जॉब करू शकत नसले तरीसुद्धा मी माझ्या घरात राहून माझं सोशल मीडिया चालून मी घरात इतके पैसे कमवू शकेन जितक्या पैशांवरती मी माझा स्वाभिमान जपता येईल मला. तर मैत्रिणींनो, यातल्याच तुम्ही जर असाल तर तुम्हीसुद्धा माझ्यासारख्या छोट्या छोट्या मस्त गोष्टी बनवू शकता, व्हिडिओ बनवू शकता. माझं म्हणणं काय आहे की रिकामं माणूस, रिकामं डोकं म्हणजे नको त्या किड्यांना डोक्यात आपण जन्म देत असतो. त्यापेक्षा मस्त छानपैकी आपल्याला जमेल ते काम करा आणि छान मस्त राहा. बघू शकता एवढ्या वेळात माझं घर छान मस्त चकाचक झालेलं आहे. तुम्हाला माझं आवरलेलं घर कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो, सबस्क्राईब नक्की करा.